ऑफलाईन कॅम्पेन काय रिझल्ट आला? आता हे ऑफलाईन कॅम्पेनिंगचं एक्झाम्पल आहे. ते माणसाच्या अंगावरून लागतं आणि ते माणसाच्या लक्षात राहतं. तुम्ही जो इन्फ्लुएन्सर निवडताय, जे त्याचे फॉलोअर तुमचे कस्टमर आहेत का नाही हे बघणं पण खूप महत्वाचं. त्यानंतर तुमचं अकाउंट पण ग्रो झालं पाहिजे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून ते इन्फ्लुएन्सरचं अकाउंट ग्रो. बरोबर, अटेन्शन ग्रॅबिंग पाहिजे, वेगळं पण पाहिजे आणि त्यात काहीतरी कॉमेडीचा सेन्स पाहिजे. अजून काय विचारलं? काय काय असे मेटाच्या बेसिक गोष्टीच्या माहित पाहिजे बिझनेसमॅनला? ऍड एजन्सी बद्दल सांगा. क्लायंटला मी जेव्हा भेटतो तेव्हा ते मला डायरेक्ट विचारतात की बाबा माझ्याकडे माझं बजेट 10,000 आहे, मला किती लेट द्यायला. म्हणजे असं नाही की मीच सांगू शकत नाही, जगातलं कोणच सांगू शकत नाही. जेव्हा ही ट्रान्सपरन्सी राहते ना क्लायंट आणि तुमच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला क्लायंट वाढत जातो. मी विचारत होतो की तर मला फ्रँचाइज बिझनेस बद्दल इन्साइट द्या. प्रत्येक फ्रँचायझी वाले काय करतात, स्वतःच्या ब्रँडचीच फक्त मार्केटिंग करतात. भरपूर ब्रँड चांगले पण चालतात, काही ब्रँड फक्त सोशल मीडियावरतीच चालतात. रॉयल्टी न घेता तुम्ही मार्केटिंगचं बजेट घ्या. ऑडियन्सचा ओढीव पाहिजे, म्हणजे स्टेटस दाखवण्यासाठी त्यांना गोष्टी पाहिजे की बाबा ही गोष्ट मोठी आहे म्हणून हा माणूस मोठा आहे. भाषा ही आपण जपली पाहिजे आपल्यासाठी. व्यवसायामध्ये भाषा म्हणजे नाही आली पाहिजे. म्हणजे मराठी माणसाने मराठीमध्ये बोललं तर मराठी भाषा जपली. खूप छान होतं. पण काय एज्युकेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम, बोलणं अवघड होईल पण ठीक आहे. प्रश्न असा होता की एक मार्केटिंग मंत्र पाहिजे एका फंडामध्ये आहे की मार्केटिंग अशी आहे माझ्या लेवलवर. डायरेक्टली मार्केटिंग करू नका, इनडायरेक्टली मार्केटिंग करा. मस्त आली. सो तुम्ही जे नवीन नवीन कॉन्टेंट आयडियाज तुम्ही आतापर्यंत जेवढे क्लायंट्स तुम्ही हँडल करताय, मी त्यांची पेज बघितले. तुम्ही पण स्वतः कॉन्टेंट क्रिएट करतात आणि खूप छान कॉन्टेंट क्रिएट करतात. नवीन नवीन आयडियाज असतात, ट्रेंडशी रिलेटेड असतात. तर मग एवढे छान आयडियाज येतात कुठून आणि कसं? जे अजून भरपूर सारे एजन्सी ओनर्स आहेत जे सोशल मीडियामध्ये वर्क करतायत, त्यांची एजन्सी त्याच्यावरती आहे, तर मग त्यांनी कुठून आणल्या पाहिजे अशा आयडियाज आणि तुम्ही कुठून आणतात? आता तर खूप सोपं आहे. म्हणजे एआयच्या जमान्यामध्ये चॅट जीपीटी आणि जेमिनी आहे, गुगल जेमिनी आहे. त्याच्यामुळे तर खूप सोपं आहे कंटेंट सर्च करणं. म्हणजे फक्त ते तुम्हाला काय डिरेक्टली देणार नाहीये, त्याच्यावरती तुम्हाला त्या फक्त इन्साइट मिळतील. त्याच्यावरती अभ्यास करून किंवा तुमचं डोकं लावून तुम्हाला ते करायचं. त्याच्यासाठी मेन बेसिक गोष्ट काय, तुमच्या आतमध्ये ती क्रिएटिव्हिटी पाहिजे. की आता माझं तर 10वी पर्यंत शिक्षण प्युअर मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. शाळेमध्ये, साधना विद्यालयामध्ये, की प्रत्येक प्रकारचे मुलं आणि एन्जॉय ते पूर्ण बघितलेलं आहे. म्हणजे त्या अंगात बसलेली गोष्ट आहे की, आणि पिक्चर वगैरे हे लहानपणापासून बघितलं. त्यामुळे ते गोष्टी कॉमेडी, क्रिएटिव्ह माइंड बिल्ड झालेलं आहे. मराठीमध्ये जे मोठे मोठे हिरो गेले, दादा कोंडके, लक्ष्मण बेर्डे, अशोक सराफ, यांचे जे कॉमेडी पिक्चर ज्यांनी बघितले त्यांच्या आधीपासून ती अंगात गोष्ट असते की क्रिएट कंटेंट करायचं. सेन्स ऑफ ह्युमर येऊन जातो. म्हणजे बघून सुद्धा येतो. पण आता कंटेंट जर शोधायचं असेल तर पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये कोणत्या गोष्टी येणार आहेत, किंवा तुमचं लक्ष न्यूज वरती पण पाहिजे की न्यूज मध्ये काय चालू आहे, कोणते टॉपिक लोकांना, म्हणजे न्यूज वाले जास्त दाखवतात टीआरपी साठी वगैरे. स्पेसिफिक म्हणजे ट्रेंड, हा ट्रेंड चालणार आहे हे कसं ओळखायचं? की आता आपण ट्रेंड तर प्रेडिक्ट नाही करत, काही वेळेस आपला ट्रेंड क्रिएट करावा लागतो किंवा आपली काहीतरी वेगळी अशी क्रिएटिव्हिटी ऍड करावी लागते की आपल्याला कधी कधी कन्फ्युजन असतं की यार ही वर्क करेल नाही करेल. मग ते कसं ओळखायचं की यार ही वर्क करेल नाही वर्क करेल? ट्रेंड कुठला चालेल हे सांगणं शक्य नाहीये, म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. पण ज्या इंस्टाग्रामचे जे फॉलोअर्स आहेत, ज्यांचे जास्त फॉलोअर आहेत, जे कॉन्टेंट क्रिएटर तुमच्यापेक्षा बेटर, तुमच्या सेम इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिटर आहेत, त्यांच्या अकाउंटवरती ते काय करतात म्हणजे त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही म्हणजे अंदाजा लावू शकता की ट्रेंड काय. म्हणजे आपण असं समजू शकतो की ते कुठं ना कुठं जरी रिसर्च करून काहीतरी प्रिपेअर करून ते करताय, म्हणजे त्यांचं काहीतरी रिसर्च आहे त्याच्या बॅकएंड. आणि स्वतःचा जर ट्रेंड काढायचा असेल तर तुमच्या अंगामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे, म्हणजे ते कॉमेडीचा सेन्स पाहिजे. कारण लोकांना सोशल मीडियावरती एंटरटेनमेंट एवढंच चालतं. आणि एज्युकेशन आणि ह्या गोष्टी फक्त लिमिटेड जे डिजिटल लर्नर आहेत त्यांच्यासाठीच, म्हणजे कोर्सेस वगैरे जे असतात ते त्यांच्यासाठीच. आणि युट्यूब वरती पूर्ण एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग तुमच्या थ्रू तर वर्क करते, तर मग ती सगळ्यांसाठी वर्क करते का फक्त काही स्पेसिफिक लोकांकरता करते? आणि करायची जर असेल तर मग कशा प्रकारे केली पाहिजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग? इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, आता मी बेसिकली डिजिटल मार्केटिंग मध्ये 6 वर्ष झालं काम करतोय. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग काय आहे की जे वेगवेगळ्या बिझनेसचे व्हिडिओ करतात आणि ते लोकांना इन्फ्लुएन्स करतात की आमच्या इथं हे प्रोडक्ट चांगलं भेटतं, इथं जाऊन खा.
आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जर मला माझ्या क्लायंटसाठी करायचंय समजा, तर मी मंथ मध्ये 1-2 करायचं सजेस्ट करतो. का की कारण प्रत्येक आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचे रेट खूप वाढलेले आहेत. 20-25 हजार ते एका व्हिडिओचे घेतात पुण्यामध्ये, ज्यांचे 100K 200K फॉलोअर आहेत ते. पण मग एवढं बजेट क्लायंटचं असतं नसतं, काहींचं असतं काहींचं नसतं. पण ते इन्फ्लुएन्सर व्हिडिओ जो असतो त्याचा इम्पॅक्ट 3-4 दिवस किंवा 1 आठवड्यापर्यंतच राहतो, त्याच्यानंतर राहत नाही. अच्छा. हा, कारण ते त्यांच्या अकाउंटवरती व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ती जेवढी रीच जाते 3-4 दिवस किंवा 1 आठवड्यामध्ये जाते. त्यांचं नवीन कॉन्टेंट अपलोड होतं. हा, नवीन कॉन्टेंट अपलोड होतो, त्यामुळे क्लायंटला रिस्पॉन्स येतो का नाही हे वेगळी गोष्ट आहे. आणि परत दुसरी गोष्ट काय की तो इन्फ्लुएन्सर मार्केटर आहे, त्याचे आधीच्या व्हिडिओनुसार त्याचे फॉलोअर्स कुठले आहेत. क्लायंटचा तर कर्वेनगरचा क्लायंट आहे, तर त्याच्या एरियातले फॉलोअर किती आहेत हे पण बघणं महत्वाचं असतं. म्हणजे जो इन्फ्लुएन्सरची ऑडियन्स कोणती आहे ही पण महत्वाची. जर आपण रॉंग इन्फ्लुएन्सर धरला तर आपला बिझनेस बी नाही होणार किंवा आपल्या राईट ऑडियन्स पर्यंत आपलं प्रोडक्ट नाही पोहोचणार. आता एक रील आली होती मध्ये सोशल मीडियावरतीच, म्हणजे इंस्टाग्राम वरती बघितली होती. त्याचे 1 मिलियन फॉलोअर होते. त्यांना ब्रँडचा प्रमोशनचा एक व्हिडिओ भेटला. बजेट त्यांनी खूप घेतलं असेल समजा, पण त्या व्हिडिओ थ्रू फक्त 2च प्रोडक्ट सेल झाले ब्रँडचे. फक्त तुम्ही जो इन्फ्लुएन्सर निवडताय त्याचा फॉलोअर म्हणजे त्याचे फॉलोअर तुमचे कस्टमर आहेत का नाही हे बघणं पण खूप महत्वाचं आहे. फक्त इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणून कोणाला पण इन्फ्लुएन्सर व्हिडिओ करणं बिझनेस साठी उपयोगी नाही ठरणार. अजून काय काय इन्साइट्स आहे म्हणजे की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये हे प्रोज आणि हे कॉन्स आहे, किंवा की ह्या गोष्टी वर्क करतात ह्या नाही वर्क करत, किंवा ह्या अशा राईट गोष्टी ह्या रॉंग गोष्टी, तुम्हाला काय काय वाटतं? इन्फ्लुएन्सर मार्केटिंग लिमिटेड म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी लिमिटमध्ये केल्या पाहिजे. फक्त इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून पण नाही चालणार. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलीच पाहिजे पार्टली म्हणजे मंथली तुम्ही 2-3 केले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर तुमचं अकाउंट पण ग्रो झालं पाहिजे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून ते इन्फ्लुएन्सरचं अकाउंट ग्रो होतं. पण मग तुमचं जर अकाउंट ऑर्गॅनिकली तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पण व्हिडिओ टाकणे. त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटवरती जर तुमच्याकडे स्किल असले किंवा तुम्ही प्रेझेंटेबल असाल तर तुम्ही ते करू शकता की ट्रेंडनुसार व्हिडिओ करून ते पोस्ट करणे तुमच्या बिझनेस. की भारतामध्ये देव बनवले जातात. आय थिंक 1992 स्कॅम मध्येच भगवान बनाए जाते. हर किसी को हीरो बनाना अच्छा लगता है ते हे म्हणतात. हर किसी को अपना हीरो बनाना अच्छा लगता है. तर आता कस्टमरला पण असं आहे की बिझनेस आहे ना एका माणसाच्या ओळखीमुळे तो बिझनेस चालतो. म्हणजे फेस व्हॅल्यूची खूप रिक्वायरमेंट आहे आता बिझनेस चालवण्यासाठी. पर्सनल ब्रँडिंग म्हणजे असणं गरजेचंच आहे का विदाउट पर्सनल ब्रँडिंग चांगले चांगले ब्रँड बनताय? आणि पर्सनल ब्रँडिंग थ्रू कसे ब्रँड बनताय आणि विदाउट पर्सनल ब्रँडिंग कसे ब्रँड बनताय? विदाउट पर्सनल ब्रँडिंग ब्रँड जे बनतात ते प्रोडक्टच्या क्वालिटीनुसार किंवा कस्टमरला एक्सपिरियन्स कसा येतो प्रोडक्टचा त्याच्यानुसार बनतात ब्रँडिंग. हा, आणि त्याला टाइम भरपूर लागतो. जर फेस व्हॅल्यू जर नसेल ना तर ट्रस्ट निर्माण करण्यासाठी कस्टमर मध्ये तुमचं कस्टमर एका कस्टमरने प्रोडक्ट घेतलं ते दुसऱ्याला सांगणार त्याच्यामध्ये टाइम और तो पिरियड खूप जास्त आहे. आणि जेव्हा तुमची फेस व्हॅल्यू येते किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचं जसं बोलतोय तसं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग लगेच लोकांपर्यंत पोहोचता येतं. पण जर ते प्रोडक्ट त्या क्वालिटीचा डिलिव्हर नाही झालं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आतापर्यंत तुम्ही म्हणताय की 6 वर्ष मला झालेत मार्केटिंग याच्यामध्ये फील्डमध्ये. तुम्ही असं वर्स्ट कॅम्पेन आतापर्यंत वर्ल्ड वाईड कुठला बघितलं की यार ह्या कॅम्पेन तर खूप मोठ्या लेवलवरती बनला होता परंतु त्यांना रिझल्ट काहीच नाही आला? तुम्ही ते MNC कंपनीचं म्हणू शकता किंवा लहान एखाद्या बिझनेसमॅननी केला असेल, खूप मोठ्या स्केलवरती पैसा त्याच्यात घातला असेल आणि त्यांना रिझल्टच नाही आला. असं कॅम्पेन कुठलं तुम्ही बघितलं आतापर्यंत? असं कॅम्पेन म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला सांगतात नाही, कारण रिझल्ट कोण सांगत नाही. पण असं समोर आलेले एक कॅम्पेन आहे म्हणजे ते टाटाचं नॅनोचं. ते चुकीच्या म्हणजे त्यांना दाखवायचं होतं की असं गरिबांसाठी गाडी, पण ते लोकांना असं वाटलं की आता इंडियामध्ये काय आहे की लोकांना स्टेटस दाखवायचं आपण कसं भारी आहे किंवा आपण चांगलं आहे, त्यामुळे आयफोन प्रत्येकाला आयफोन वापरायचा आहे, साधा फोन कोणाला वापरायचा नाही. तसंच ते नॅनोचं झालं की गाडी चांगली, क्वालिटी चांगली आहे, फक्त त्यांनी मार्केटिंग मध्ये वापरलं की बाबा आता हे बोलायची माझी लायकी नाहीये, पण ते टाटा कंपनी मोठी आहे खूप, पण त्यांनी मार्केटिंग कशी केली की गरिबासाठी गाडी वगैरे अशी गरजू लोकांसाठी कमी पैशामध्ये गाडी. रॉंग वेने घेतलं की बाबा हे दाखवलं आपल्याला लोक नाव ठेवतील किंवा गरीब समजतील, त्यामुळे ते तशी खूप त्याचं हे झाले लकटकिया वगैरे म्हणायला लागले सगळ्या, मग ते निगेटिव्ह हे गेलं. तुम्हाला असं आता हे निगेटिव्ह आता तुम्ही म्हणले की हा वर्स्ट कॅम्पेन होता, एखादा असा फेवरेट कॅम्पेन तुमचा
यार खूप मस्त वर्क केलंय, किंवा हा स्पेसिफिक एखादी कंपनी की जी खूप छान प्रकारे कॅम्पेन रन करते, एखादी अशी कंपनी? आता 2-3 कंपन्या आहेत. एक फेविकॉलची ऍड करतात ते, येस. त्यांचं कॅम्पेन आवडतं मला, ऍड खूप आवडतात. त्याच्यानंतर दुसरं ती 5 स्टार कॅडबरी, त्यांच्या एक ऍड म्हणजे ते कॉमेडीचा सेन्स असतो, Yes, ह्युमर yes. सेन्स असतो, ते भारी वाटतं. ते कॅम्पेन मध्ये लोकांच्या मनात एकदा बसले ना, ते लोकांच्या लक्षात राहतं. जर तुम्ही कॉमेडीचा सेन्स असेल ना तुमच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये किंवा काय, तर ते लोकांच्या एकदा लक्षात राहतं आणि दुसऱ्यांपेक्षा युनिक पाहिजे. आता रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काय झालं की आता पुण्यामध्ये रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ह्या हॉटेलचे जे व्हिडिओ आहेत तसेच दुसऱ्या हॉटेलचे व्हिडिओ आहेत, तिसऱ्या हॉटेलचे तसेच व्हिडिओ आहेत. युनिकनेस नाही. युनिकनेस नाहीये. त्यामुळे काय होतं की एकदा बघितलं माणसाच्या लक्षात राहतं, पण ते विसरून जातो माणूस की दुसऱ्याचं पण तसंच दिसतं, सेमच दिसतं. जेव्हा तुम्ही कॉन्टेंट जर तुमचं वेगळं असेल, युनिक काहीतरी वेगळं केलं किंवा कॉमेडी, अटेन्शन ग्रॅबिंग पाहिजे असं, वेगळं पण पाहिजे आणि त्यात काहीतरी कॉमेडीचा सेन्स पाहिजे, तेव्हा ते लोकांच्या लक्षात एकदा राहिलं ना, ते लोक विसरत नाही. आता तुम्ही म्हणले की ह्या मिस्टेक्स बिझनेसमॅन करताय रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये पुण्यामध्ये, तर असं बिझनेसमॅनला जर आता लोकल रिजनल लेवलवरती बिझनेसमॅन आहे, त्यांना जर त्यांचा बिझनेस ग्रो करायचा आहे, त्यांच्याकडे बजेट कमी आहे, परंतु कमी बजेटच्या लेवलवरती पण त्यांना चांगला बिझनेस ग्रो करायचा आहे मार्केटिंगच्या थ्रू, तर अशा कुठल्या स्ट्रॅटेजीज आहे? 2-4 स्ट्रॅटेजीज सांगा तुमच्या वेळेनं, की जो कमी बजेटमध्ये ते अप्लाय होईल, चांगला रिझल्ट पण भेटेल आणि बिझनेस पण ग्रो होईल. तर लोकल बिझनेस म्हणजे त्याच्यामध्ये रेस्टॉरंट येतात, परत कुठले पण शॉप येतात, इलेक्ट्रॉनिक शॉप किंवा ग्रॉसरीचे शॉप वगैरे सगळे येतात. तर त्यांना जर लोकल लेवलला जर बिझनेस करायचा असेल, मार्केटिंग करायचं असेल, डिजिटल मार्केटिंग, ऑफलाईन डिजिटल मार्केटिंग करायची असेल, तर त्यांना बजेट किती ठेवलं पाहिजे? जर तुमचा इन्कम 1 लाख असेल तर तुम्ही त्यातले 5 ते 10,000 म्हणजे 5 to 10% हे मार्केटिंग वरती स्पेंड करायला पाहिजे. कारण जर तुम्ही मार्केटिंग केली नाही तर तुमचं ते 1 लाखाचं इन्कम 2 लाखावरती जाणार नाही, म्हणजे सहजासहजी सोपं होणार नाही. बिझनेस तेवढंच राहील, ग्रो नाही होणार. ग्रो होईल पण त्याला टाइम खूप लागणार, पण ऑर्गॅनिकली पण ते म्हणजे सहजासहजी होणार नाही, त्याला तुम्हाला खूप एफर्ट घ्यायला लागतील. जर तुम्हाला मार्केटिंग थ्रू तुम्ही ते लवकरात लवकर जाऊ शकताल किंवा कमी टाइम पिरियड मध्ये ते अचीव्ह करू शकता, 1 लाखाचे 2 लाख. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचं बजेट 5,000 रुपये जर असलं, असं समजून 5,000 आहे, 5,000 मध्ये तुम्ही स्वतः, आता तो व्हिडिओ करणं आणि हे करणं आता खूप सोपं झालं, प्रत्येकाकडे मोबाईल, चांगल्या क्वालिटीचे कॅमेराचे. आता सध्या डिजिटल 2025 मध्ये व्हिडिओचाच जमाना आहे. कोविड नंतर सगळे लोक व्हिडिओ बघायला लागलेले, टिकटॉक नंतर परत आता इंस्टाग्राम रील, भरपूर व्हिडिओच पोस्ट बनवून काही होणार नाही, म्हणजे एवढा इम्पॅक्ट नाही होणार. तुम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे. आता जर तुम्ही स्वतः, आता 5,000 जर बजेट असेल, कमी सगळ्यात मिनिमम बजेट आहे, त्यावेळेस तुम्हाला स्वतः व्हिडिओ बनवावे लागतील. स्वतः व्हिडिओ 4 ते 5 व्हिडिओ जरी बनवले मंथली, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसच्या इन्फॉर्मेशन लावल्या, आता हे व्हिडिओ तुम्ही बनवले म्हणजे कॉस्ट 0 आली. माहिती सांगताय तुम्ही व्हिडिओ मध्ये प्रोडक्टची वगैरे. आता ह्या 4 ते 5 व्हिडिओ जर ट्रेंड नुसार बनवले आणि ते इंस्टाग्रामवर पोस्ट केले, ट्रेंडनी पकडले तर ठीक आहे, चांगलं, तुमचं फ्री मध्ये झालं. जर नाही पकडलं तर तुम्हाला त्याच्यावरती फेसबुक मेटा बिझनेस प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही ऍड रन करू शकता तुमच्या लोकल एरियामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही डेली 300 रुपीजचं बजेट मिनिमम लावलं पाहिजे. तसं तिथं लिमिट 100ची असते, पण मिनिमम 300 पासून लावलं तर चांगले रिझल्ट येतात. आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारच्या ऍडव्हर्टायझिंग आहेत. तर त्याच्यामध्ये माझं म्हणजे सजेशन असं आहे की तुम्ही ट्राय आणि एरर करून बघितलं पाहिजे की बाबा कुठल्या ऍडने आपल्याला रिझल्ट येतो. जनरली एंगेजमेंट आणि अवेअरनेस ऍड, ह्या 2 ऍड कंटिन्यू पॅरलर लावल्या तर चांगले रिझल्ट येतात. ओके, अजून मेटा ऍड्स आता तुम्ही म्हणताय, कारण की मेटा ऍड्स खूप छान हे प्लॅटफॉर्म आहे की आपण कमी याच्यामध्ये तिथून मार्केटिंग स्टार्ट करू शकतो. आणि बेसिक जरी बिझनेसमॅनला माहित असलं तर ते स्वतः पण कॅम्पेन रन करू शकता आणि किंवा एखाद्या एजन्सीला बी कमी बजेटमध्ये देऊ शकता. तर मग आता तुम्ही असं समजून घ्या की बिझनेसमॅन आहे आणि त्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे मेटाच्या, तर काय काय असे मेटाच्या बेसिक गोष्टी ज्या माहित पाहिजे बिझनेसमॅनला आणि याच्या थ्रू अशा म्हणजे चांगला रिझल्ट येतो, ते स्वतः ओनली ते करू शकतात मार्केटिंग मेटाच्या? बघा, आता तुम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला तुम्ही सगळं स्वतः केलं तर काही म्हणजे प्रॉब्लेम नाही की स्वतः ऑप्शन नाहीये, बजेट कमी, पण नंतर तुम्ही म्हणजे आता तुम्ही एका सॅटिस्फाईड लेवलला पोहोचलाय थोडेफार,
त्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस करणार का हे हा, मेटा ऍड मार्केटिंग बरोबर. करत बसणार, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार, तुम्ही तिथंच राहताल. हा. तुम्हाला बिझनेस ग्रो करायचं बघायचंय, ऍडव्हर्टायझिंगचं कुठलं तरी ज्या माणसाला ऍडव्हर्टायझिंग मध्ये एक्सपर्टाइज आहे त्याला त्याच्याकडे तुम्हाला गेलं शोधणं पाहिजे. महत्वाचं आहे. हम्म. पण जर सुरुवातीला तुम्ही स्वतः कमी बजेटमध्ये करायचं बघत असताल तर मेटा ऍड्स तुम्ही इंस्टाग्राम वरतून बूस्ट केल्यानंतर फक्त लाईक्स आणि हे गोष्टी येतात. हम्म. आणि व्हॉट्सअप मेसेज वगैरे ते तिथं लिमिटेड रीच भेटते. हम्म. पण मेटा ऍड्स तो तुम्हाला जास्त रीच भेटणार आहे. हम्म. ओके. पण मेटा ऍड्स मधनं रन करायला पाहिजे ad. आता सर जसं मी तुमचे बघितले की तुम्ही फ्रँचायझ इंडस्ट्रीमध्ये आणि ह्या इंडस्ट्रीजमध्ये वर्क करताय जे की थोडे बिग क्लायंट्स आहेत. तर मग एखादी एजन्सी होणार आहे आणि त्याला बिग क्लायंट्स आता त्याला आणायचे त्याच्या एजन्सीमध्ये, तर मग त्यांना अप्रोच काय असतो, बिग क्लायंट्सला कसं अप्रोच करायचं, मग अप्रोच केल्यानंतर सर्व्हिसमध्ये काय फरक असतो एक लो लेवलच्या क्लायंटवरती आणि एक त्या लेवलच्या क्लायंटमध्ये काय काय फरक असतो आणि कसं अप्रोच करायचं? अप्रोच करायचं असेल ना, जर तुम्हाला तुम्ही डायरेक्टली त्यांच्याकडे गेला ना तर ते विचार करतात की बाबा करू का नको करू, हम्म. कारण तुमचं काम त्यांना माहित नसतं. हा हा. पहिली गोष्ट काय आहे की तुमचे एजन्सीचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवरती तुम्ही तुमचं कंटेंट, तुम्हाला काय येतं हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती पोस्ट केल्या पाहिजे. पोर्टफोलिओ बिल्ड केला पाहिजे. पोर्टफोलिओ बिल्ड केला पाहिजे. हम्म. आणि जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड होतो तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली लीड यायला स्वतःहून चालू होतं. ते स्वतः आपल्याला इन्क्वायरी करतात. स्वतः आपल्याला जे मिडल बिझनेस आहेत, लोअर बिझनेस आहेत ते स्वतः कॉल करतात, म्हणजे टॉप लेवलचे नाही करत. हम्म. तुम्ही जेव्हा मिडल लेवलच्या बिझनेसेसची कामं करता ते पोस्ट अकाउंटवरती पोस्ट करता, त्यांना ग्रोथ करून देता. म्हणजे जे लोअर बिझनेसेस त्यांना चांगल्या लेवलवरती आणता तुम्ही. त्यावेळेस तुम्ही ते बिझनेसचं तुमचं जे काम केलेलं आहे ते मोठ्या बिझनेसला दाखवू शकता आणि त्याच्यानंतर त्या बिझनेसला हे करू शकता, इनबोर्ड करू शकता. तर सर सध्या तुम्ही पुण्यामध्ये वर्क करताय आणि पुण्यामध्ये ऍड एजन्सीमध्ये एवढं सर कॉम्पिटिशन आहे खूप सारं. तर मग आता कॉम्पिटिशन पासून असं आपण वेगळं कसं दिसलं पाहिजे किंवा आपण आता ह्या कॉम्पिटिशनला मात करून कसं आपण टॉपला राहू शकतो आणि ते कसं करायचं ते सांगा. ऍड एजन्सी बद्दल का डिजिटल, म्हणजे स्पेसिफिक स्पेसिफिक ऍड एजन्सी ऍड एजन्सी बद्दल सांगू शकता किंवा कॉन्टेंट मध्ये हा सपोज चांगल्या प्रकारे ऍड एजन्सी बद्दल सांगा. ऍड एजन्सी मध्ये ना मला भरपूर क्लायंटला मी जेव्हा भेटतो तेव्हा ते मला डायरेक्ट विचारतात की बाबा माझ्याकडे माझं बजेट 10,000 आहे, तुम्हाला किती लीड देणार. मी डिरेक्टली सांगतो हे माझ्या हातात नाहीये. ते फेसबुक मी ऍड लावली 10,000ची, त्याच्यामध्ये ट्राय आणि एररच्या ह्या गोष्टी असतात की सुरुवातीला ऍड लावली, रिझल्ट येतात नाही येतात, परत ऍड बंद करून दुसरी ऍड लावायला लागते. पॅरलरी 2-3 ऍड लावायला लागतात. कधी जास्त जातात, कमी लीड येतात. आता लीड आल्यानंतर ते कन्वर्ट करायचं ते सेल्स टीमचं काम आहे. एकतर आमच्याकडे सेल्स टीम आहे त्याच्या थ्रू करू शकता किंवा कस्टमर म्हणजे जे क्लायंट आहे त्यांच्या सेल्स टीम ते हे करतात त्या पुढचं. तर ते कन्वर्ट करायचं कसं ते सेल्स टीमचं आहे. आमचं काम कुठपर्यंत आहे, फक्त लीड जनरेट करून देणं. आणि त्या लीड किती जनरेट होणार हे मी सांगू शकत नाही, म्हणजे असं नाही की मीच सांगू शकत नाही, जगातलं कोणच सांगू शकत नाही. आणि जर तुम्हाला कोण सांगत असेल तर ते फेक आहे की मी 10,000 दिले तर मी तुम्हाला 3,000-4,000 लीड देतो. नाही, म्हणजे सांगू नाही शकत. तुम्हाला ते ट्राय आणि एरर करून ते परत ऍड रन करायला लागतं. पुण्यामध्ये म्हणजे आता कुठल्या पण सिटीमध्ये जर घेतलं तर जो मला क्वालिटी राहायचं असेल तर तुम्हाला रिझल्ट दाखवणं खूप महत्वाचं आहे. आता तो ऍड एजन्सी जर असेल तर तुम्हाला हे युनिक, म्हणजे तुम्ही ऍड जे ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे कस्टमर सोबत. जेव्हा तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवता तेव्हा कस्टमरला तुमचा विश्वास होतो. जरी तुम्ही त्याला सगळी माहिती नाही दिली तरी पण त्याला ट्रान्सपरन्स पाहिजे की बाबा हा काय करतोय कामात. जेव्हा ही ट्रान्सपरन्सी राहते ना क्लायंट आणि तुमच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला क्लायंट वाढत जातात आणि लॉयल्टी बिल्ड होते. त्यावेळेस तुम्ही म्हणजे 1, 2, 3 अशा पायऱ्या चढत टॉपला जाऊ शकता. मी विचारत होतो की तुम्ही फ्रँचायझ बिझनेस सोबत वर्क करताय आणि सध्याला फ्रँचायझ बिझनेस ट्रेंड मध्ये पण आहे, मागे बी होता आता पण आहे. तर मग मला फ्रँचायझ बिझनेस बद्दल इन्साइट द्या की काय चुकतंय त्याच्यामध्ये किंवा की कोण कोण म्हणजे स्पेसिफिक नाव नाही घेता येणार, पण काय चांगल्या गोष्टी होत आहे आणि काय वाईट गोष्टी होत आहे ते विचार. चांगल्या गोष्टी म्हणणार तर आज महाराष्ट्रातला ब्रँड भारतामध्ये पोहोचलेले. म्हणजे महाराष्ट्रात असं म्हणतात की मराठी माणसाला बिझनेस येत नाही, पण आज मराठी माणसाचे बिझनेस अख्ख्या भारतामध्ये फ्रँचायझी बिझनेस थ्रू पोहोचलेले. आणि वाईट गोष्ट असं म्हणजे वाईट गोष्ट नाहीये. म्हणजे आता लोक म्हणतात की फ्रँचायझी घेतली आणि मी फसलो. अरे पण त्यांनी तुम्हाला फोर्स केलं नव्हतं की फ्रँचायझी घ्या तुमचा. आणि मेन गोष्ट काय होती, लोकेशन चुकतं. म्हणजे लोकेशन कस्टमर जे फ्रँचायझी ओनर त्यांना वाटतं की
हे लोकेशन चालेल, किंवा फ्रँचायझी देणाऱ्यांना वाटतं की लोकेशन चालेल. पण काय होतं की ते लोकेशन लोक येतात जातात दिसतात, पण तुमचा प्रोडक्ट काय आहे, त्या मार्केटला सूट होतंय का नाही, हे तिथं काम केलं, तिथं महिना 2 महिने बिझनेस चालू रन केल्यानंतरच समजतं. त्या कंडिशनला तुम्ही ते बिझनेस शिफ्ट करू शकता. प्रोडक्टची क्वालिटी तेवढी ठेवणं महत्वाचं आहे. अजून जर फ्रँचायझी बिझनेस मध्ये काय केलं पाहिजे, आता फ्रँचायझी ओनरचं काय चुकतंय असं मला वाटतं, म्हणजे माझा एक्सपिरियन्स काय आहे. प्रत्येक फ्रँचायझी वाले काय करतात, व्हिडिओ बनवून फक्त स्वतःच्या ब्रँडचीच फक्त मार्केटिंग करतात. ते लोकल लेवलला प्रत्येक फ्रँचायझीची मार्केटिंग करत नाहीत. म्हणजे तुम्ही प्रत्येक फ्रँचायझीकडून महिन्याला, त्यांच्याकडे आता सगळं सप्लाय चेन डेव्हलप झालेली आहे. प्रत्येक फ्रँचायझीकडून जर त्यांनी महिन्याला 2,000 3,000 जरी घेतले, तरी प्रत्येक ब्रँडचं मार्केटिंग लोकल लेवलला ऍड आणि व्हिडिओ करून जर केलं त्यांनी, तर ते जास्त प्रकारे फ्रँचायझी चालतील. म्हणजे अशा 350 ब्रँड 300-400 ब्रँड झाल्या आणि त्यातल्या 300 बंद पडल्या, अशा गोष्टी होणार नाहीत. भरपूर ब्रँड चांगले पण चालतात, काही ब्रँड फक्त सोशल मीडियावरतीच चालतात, असं होणार नाही. प्रत्येक ब्रँड, म्हणजे तुम्ही आता जी गोष्ट म्हणले की फक्त स्वतःचे ब्रँच किंवा स्वतःचं ब्रँड नावाचं न प्रमोट करता पर्टिक्युलर ज्या ब्रँचेस आहे त्यांचं पण मार्केटिंग, त्यांची पण मार्केटिंग केली पाहिजे, त्यांच्याकडून बजेट घेतलं पाहिजे, त्यांची फिजिकल लेवलवरती म्हणजे ऑफलाईन तिथे मार्केटिंग केली पाहिजे. रॉयल्टी न घेता तुम्ही मार्केटिंगचं बजेट घ्या. आणि एका म्हणजे कसं होईल की एका ब्रँडचं त्याला स्वतःला मार्केटिंग द्यायचं म्हणलं तर त्याला बजेट जास्त लागेल. जर ते ब्रँड थ्रू सगळ्या फ्रँचायझीचं मार्केटिंग आलं तर ते एजन्सीला पण परवडेल आणि त्या ब्रँडच्या ओनरला पण परवडेल. आणि त्यानं काय होईल की ओव्हरऑल ब्रँडची बी मार्केटिंग चांगली होईल, परत ते जे फ्रँचायझी ओनर्स आहे त्यांचं पण जास्त बिझनेस होईल, त्यांची पण मार्केटिंग होईल आणि ओव्हरऑल पूर्ण ब्रँडच रेव्हेन्यू वाढेल ना. कारण की आता सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. हे जर ग्रो झालं तर हे होणार, हे ग्रो झालं तर हे होणार. हा, आणि त्याच्यामध्ये टेंडन्सी काय असते ब्रँच ओनरची, की बाबा आता मी माझं दुकान चांगलं ठेवलं किंवा माझं ब्रँच मी चांगले चालले तर त्यांना अजून फ्रँचायझी भेटते. अरे पण तुमची लक्ष्मी, तुम्हाला तिथून 1 रुपया भेटतो, ते तुमचं म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे बाबा मला यातनं 1 रुपया आला तरी मी याच्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. मग ते तुमचं स्वतःचं दुकान तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे. म्हणजे तिथं काय होतं की लोकांना हायजेनिक ठिकाणी जायला आवडतं, अँबियन्स चांगला पाहिजे आणि प्रोडक्ट, त्यानंतर गोष्ट येते की प्रोडक्ट चांगलं पाहिजे. मग ह्या 3 गोष्टी मॅच नाही झाल्या तर लोक परत येत नाहीत. मार्केटिंग तुम्हाला फक्त फर्स्ट टाइम कस्टमर आणून देतं. किती चांगली मार्केटिंग केली ना, महाराष्ट्रातली 1 नंबर मार्केटिंग एजन्सी आणली तरी पण ते तुम्हाला फक्त फर्स्ट टाइम कस्टमर आणून देणार आहे. दुसऱ्या टाइम जर त्याला आणायचं असेल कस्टमर, तर तुम्हाला तिथला तुमच्या बिझनेसचा प्रोडक्टची क्वालिटी, बिझनेस म्हणजे तो कस्टमर आल्यानंतर त्याला काय फील होतं तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये ते, आणि तुम्ही कशा प्रकारे कस्टमरशी बोलता, स्माइल पाहिजे बोलताना वगैरे, ह्या गोष्टी मॅटर करतात सेकंड टाइम कस्टमर येण्यासाठी. ती जर गोष्ट भेटली नाही कस्टमरला तर तुमचं सगळं मार्केटिंग कॅम्पेन फेल होऊन जातं. ओके. आता सर तुम्ही आतापर्यंत 6 वर्षापासून डिजिटल एजन्सीमध्ये वर्क करताय आणि भरपूर सारे तुम्ही कस्टमरचे इनसाइट्स बघितलेत, भरपूर सारे तुम्ही बिझनेसमॅन्सला बघितलं सगळ्या गोष्टी. तर मला बिझनेसमॅनचा ठीक एक ओव्हरव्ह्यू भेटला, परंतु ऑडियन्सचा ओव्हरव्ह्यू पाहिजे. कस्टमरचा हे कसं आहे सायकोलॉजी, एका ब्रँडकडे किंवा बिझनेस म्हणजे त्याचा पैसे खर्च करतो तो केव्हा खर्च करतो, कसं खर्च करतो, इंडियन म्हणजे मला ते पाहिजे. इंडियन ऑडियन्स कशी आहे म्हणजे खर्च करण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय इनसाइट्स भेटले आतापर्यंत? पहिली गोष्ट सांगतो, बिझनेस म्हणजे कॅपॅसिटी, पेइंग कॅपॅसिटी इंडियाची खूप चांगली आहे. आता कशी म्हणजे आता प्रत्येकाकडे आयफोन आलेला आहे. आयफोन घेणं म्हणजे काय कमी पैशाची गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना फक्त पैसे द्यायला लोक तयार आहेत, फक्त तुम्ही प्रोडक्ट त्या क्वालिटीचं दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही जर सुरुवात कमी पैशाचे प्रोडक्टने केली, म्हणजे 10 रुपयाला विकाय चालू केलं तर त्याला 100 रुपयापर्यंत नेणं खूप अवघड होऊन जातं. म्हणजे ती क्वालिटी तुम्ही कमी क्वालिटी 10 रुपयाला देणार आणि परत तुम्ही म्हणणार की आम्ही क्वालिटी वाढवली 25 रुपये, नाही चालणार. लोक ते ऍक्सेप्टच करत नाही, म्हणजे त्यांना सवय लागून जाते की 10 रुपयामध्ये पाहिजे. अजून काय विचारलं होतं? अजून हे की म्हणजे कस्टमरचं काय स्टॅटिस्टिक्स काय आहे, एका प्रकारे काय बिहेवियर आहे कस्टमरचं बिहेवियर असं आहे बिझनेस बद्दल. आता मी डायरेक्टली सांगतो, कस्टमरला चांगली गोष्ट वाटली ना, कस्टमर कुठंच टाकत नाही. म्हणजे तो सांगतो फक्त, माउथ पब्लिसिटी होते की बाबा त्याचा एक्सपिरियन्स, मला हे प्रोडक्ट आवडलं. पण जर कस्टमरला प्रोडक्ट आवडलं नाही तर तो तुमच्या सगळ्या सोशल मीडियावरती कमेंट करणार. सगळं पण चांगल्या कमेंट कमी येतात आणि वाईट कमेंट ही पहिल्यांदा आलेली असते. त्यामुळं
ते कस्टमरचं बिहेवियर असतं, त्यामुळे तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी चांगलीच पाहिजे. बिअर्डोचा ते एक फाउंडर होता, तो एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणला होता की Amazon वरती जर तुम्ही काही प्रोडक्ट खरेदी करताय तर त्याचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज ठीक आहे बघा, परंतु निगेटिव्ह रिव्ह्यूज बघा. कारण की लोक पॉझिटिव्ह रिव्ह्यूज असले तर ठीक आहे, ते नाही जात बघत, असं रिव्ह्यू नाही करत चांगलं. पण ज्याचं निगेटिव्ह असतं ना, ते जाऊन तिथं सगळं सांगतं, 2-3 शिव्या देणार, 2-3 निगेटिव्ह गोष्टी सांगणार. ते म्हणजे ते एक आहे राईट. ठीक आहे, पण आपण असं बघू शकतो की एका पर्टिक्युलर रेंजचं कस्टमर काय, त्याचं काय हे कॅरेक्टर आहे, म्हणजे एक मास 1 to 3 लेवल 1 to 3 लेवल, म्हणजे जे टियर 1, टियर 2, टियर 3 असं आपण बघू शकतो की टियर 3 लेवलचं काय हे त्यांचं बिहेवियर असं आहे की मला कमी पैशामध्ये पाहिजे. हा, तर असं आहे की त्यांना फक्त कमी बजेटमध्ये मला गोष्ट पाहिजे, ती थोडी चांगली पाहिजे, क्वालिटी थोडीफार चांगली असली तरी बस. चालेल, पण मला कमी पैसे. कमी पैसे, प्राइस सेन्सिटिव्ह ऑडियन्स. प्राइस सेन्सिटिव्ह ते आहेत भरपूर आहे म्हणजे इंडियामध्ये. ते मग तुम्हाला प्रोडक्ट तुमचं त्यानुसार डिझाईन करायचं, पण ते प्रोडक्ट फक्त त्या कस्टमर साठीच ठेवणं इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही तेच प्रोडक्ट ह्या दुसऱ्या टियर 2 ला नाही विकू शकत. लाईक शॅम्पूचे सॅशे तुम्ही टियर 3 ला विकणार, म्हणजे शॅम्पूचे बॉटल्स तुम्ही ह्या ऑडियन्सला विकणार. आता टियर 2 चा काय, टियर 2 ला कमी पैशामध्ये चांगले प्रोडक्ट पाहिजे असं मला वाटतं, की बजेट पण कमी पाहिजे, म्हणजे थोडंफार जास्त असलं तरी चालेल, क्वालिटी पण पाहिजे आणि ती चांगली क्वालिटी पाहिजे, मिडल क्लास थिंकिंग. हा. आणि टियर 1 जी सपोज थोडी प्रीमियम ऑडियन्स आहे, प्रीमियम ऑर्डर्सला पैशाचा काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे पैसे तुम्ही किती पण घ्या, पण मला मी लोकांमध्ये गेलो तर असं वाटलं पाहिजे की बाबा हा मोठा माणूस आहे. स्टेटस जपण्यासाठी भरपूर गोष्टी घेतात ते लोक. कन्व्हिनियन्स पाहिजे, म्हणजे स्टेटस दाखवण्यासाठी त्यांना गोष्टी पाहिजे की बाबा ही गोष्ट मोठी आहे म्हणून हा माणूस मोठा आहे. बरोबर. ओके. ऑफलाईन कॅम्पेन तुम्ही रन केले आता मागे भरपूर सारे, तर मग ऑफलाईन कॅम्पेन काय रिझल्ट आला की जो रिझल्ट ऑनलाईन कॅम्पेन नाही, आणि सपोज काय डिफरन्स आहे ऑनलाईन कॅम्पेन आणि ऑफलाईन कॅम्पेन मध्ये, कसे कसे रिझल्ट येतात? आता एक त्या उदाहरण देण्यासाठी एक गोष्ट आहे. आता हे ऑफलाईन कॅम्पेनचं एक्झाम्पल झालं की माणसाच्या ऑफलाईन कॅम्पेन जास्त ते माणसाच्या अंगावरून लागतं आणि ते माणसाच्या लक्षात राहतं. आणि जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग जर म्हणला तर डिजिटल मार्केटिंग फक्त ते मोबाईल मध्ये, ते असं अंगावरती येत नाही माणसाच्या की लक्षात राहील आयुष्यभर. बिझनेस साठी ऑफलाईन कॅम्पेनिंग करणं महत्वाचं आहे, आणि मोठे जे ब्रँड आहेत त्यांना पण ऑफलाईन कॅम्पेनिंगची गरज आहे आणि ती करतात. आता मॅट्रेसेस, ते गादी, त्याचं एक कॅम्पेन बघितलं होतं पुण्यामध्ये की ओपन टेम्पो मध्ये ती गाडी ठेवून त्याच्यावरती एका माणसाला झोपून अख्ख्या पुण्यामध्ये फिरवलं होतं. त्यानंतर फॅन वगैरेचे मार्केटिंग करतात पुण्यामध्ये. आता एफसी रोडला एक फॅनचं लावलं होतं. मग ते लोकांच्या लक्षात, हे लक्षात राहतं माझ्या, कारण डिजिटल मार्केटिंग मोबाईल मध्ये जर ऍड बघितलं खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप साऱ्या लक्षात राहत नाहीत ते. म्हणजे जास्त वेळ लक्षात राहण्याकरता ह्या गोष्टी छान आहेत ऑफलाईन मार्केटिंग. आणि लोकल बिझनेसेस साठी ऑफलाईन मार्केटिंग सगळ्यात महत्वाची. म्हणजे लोकल साठी रेस्टॉरंट वगैरे जे आहेत त्यांना काय भारतामध्ये ऍडव्हर्टायझिंग करून काय उपयोग नाही, की तुम्ही जर फ्रँचायझी देणार असला तर ठीक आहे, पण तुमचं दुकान जर चाललं मेन तरच तुम्ही त्या बाकीच्या गोष्टीसाठी जाणार. पण आता तुम्ही लोकल लेवलला करताय, म्हणजे 2-3 किलोमीटरच्या एरियामध्ये, त्यावेळेस तुम्ही ऑफलाईन मार्केटिंग तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही डिजिटल पण केली पाहिजे, प्रत्येक मोबाईल पण असं, म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, दोन्हीचे प्रोज आणि कॉन्स आहेत. आता ऑफलाईन मार्केटिंग थ्रू तुम्ही लिमिटेड लोकांपर्यंत किंवा त्या एरियामध्ये, आता लोकल बिझनेस साठी हा प्लस पॉइंट आहे. आणि डिजिटल मार्केटिंग थ्रू तुम्ही कमी बजेटमध्ये जाऊ शकता, कमी बजेटमध्ये जास्त लोकांपर्यंत जाऊ शकता, कारण ऑफलाईन कॅम्पेनिंगला बजेट पण जास्त पाहिजे. मग अशा गोष्टी. आणि अजून काय विचारलं होतं? ठीक आहे, आपण आता याच्याकडे बोलूयात की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर मध्ये, मला जसं माहित झालं की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर मध्ये टॉपर होते, तर मग तिकडून असं इकडे कसं काय तुमचं? मेकॅनिकल इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला टॉपर होतो, मॅथमॅटिक्स चांगलं होतं, म्हणजे चांगलं म्हणजे बेस्टच होतं, पहिला नंबर होता मॅथमॅटिक्स मध्ये. पण काय एज्युकेशन सिस्टमचा प्रॉब्लेम आहे की जी गोष्ट मार्केटमध्ये आता चालते ते एज्युकेशन सिस्टम 10 वर्षानंतर शिकवते तुम्हाला. आता मेकॅनिकल मध्ये एआय आणि मशीन लर्निंग हे मागच्या वर्षी ऍड केले पुणे युनिव्हर्सिटीने. बोलणं अवघड होईल पण ठीक आहे. आता एआय आणि मशीन लर्निंग हे 20-25 वर्षापासून चालू आहे, पण हे मेकॅनिकलच्या सिलेबस मध्ये जेव्हा आम्ही पास आउट झालो त्याच्यानंतर 2 वर्षांनी ऍड केले. मी नंतर सिम्बॉयसिस मध्ये एआय आणि मशीन लर्निंग शिकलो. मग हे मार्केटमध्ये जे गोष्टींची गरज आहे, आता लोक म्हणतात बेरोजगारी वाढली, पण जे कामगार म्हणजे लोक
लोकांना जे बिझनेस चालवतात त्यांना जे एम्प्लॉईंच्याकडे जे स्किल पाहिजे ते एज्युकेशन सिस्टम मध्ये भेटत नाही. मग तो गॅप आहे ना, त्याच्यामुळे बेरोजगारी खूप वाढलेली. आणि आता डिजिटल इरा मध्ये शिकणं खूप महत्वाचं आहे, की एज्युकेशन शिकणं खूप सोपं झालेलं आहे. असं नाही की तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन शिकायची गरज आहे. म्हणजे अजून मला असं वाटतं, म्हणजे माझ्या विचारानुसार. कसं तुमचा भाव इकडे कसं काय आला? हाच एक रिझन होता की तुमचा इंटरेस्ट जनरेट झाला होता, असं पेड झाला होता ते राहिला तो बाजूला, दुसराच बोलत राहिला. एज्युकेशन सिस्टम वरती मुद्दा काय झालं, आम्ही जेव्हा ऍडमिशन घेतलं मेकॅनिकलला, तेव्हा मेकॅनिकल इंडस्ट्री 2013-14 साली, म्हणजे मोदी सर यायच्या आधी, त्यावेळेस मेकॅनिकल सिस्टम चांगल्या लेवलला होती, म्हणजे रँकिंग चांगलं होतं. त्यावेळेस ऍडमिशन घेतलं. पण जेव्हा आम्ही 4 वर्षांनी पास आउट झालो, त्यावेळेस मेकॅनिकल सिस्टमला कोण विचारत नव्हतं. जॉब म्हणजे इंजिनिअरिंग लेवलचे जॉबच नव्हते, लेबर किंवा ITI त्या लेवलचे जॉब होते. मग ते मनाला कुठं पटत नव्हतं की बाबा आपण एवढं शिकलो, आपण एवढं एज्युकेशन घेतलं. त्यानंतर मग आम्ही स्टार्टअप चालू केलं होतं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. अष्टप्रधान म्हणून एक प्रोडक्ट बनवलं होतं की शेतकऱ्यांसाठी 8 गोष्टी एकाच मशीन मध्ये होते. आणि मग त्याच्यावरती मार्केटिंग चालूच होती त्याच्यासोबत. म्हणजे त्या प्रोडक्टची मार्केटिंग करत होतो आम्ही, म्हणजे व्हिडिओ वगैरे करणं, ऍड करणं. आणि मग कोविड मध्ये सगळं स्टॉप झालं की बजेटनुसार आणि इन्व्हेस्टमेंट नुसार ते थांबलं तिथं. आणि घरच्या परिस्थितीमुळे पण मला ते मॅन्युफॅक्चरिंग फील्ड सोडायला लागलं. असं होतं की मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये इन्कम पण तेवढा नव्हता जनरेट होत की त्यावरती माझं घर चालेल. माझा पर्सनल प्रॉब्लेम होता. आणि मग त्यामुळे मला ते सोडून डिजिटल मार्केटिंग मध्ये शिकत होतो. क्रिएटिव्हिटी तर होती आधीपासून, पण मला असं वाटत होतं की बाबा हे करणं आणि मी एज्युकेशन घेतलं हे गोळ होईल. म्हणजे आपण म्हणजे रिझल्ट कधी दिसायला लागलं तुम्हाला? म्हणजे आता माणूस रिझल्ट दिसल्यावरच थोडं कधी ना कधी ती गोष्ट कंटिन्यू करतो. रिझल्ट दिसल्यावरती मी नाही आलो. मला माहिती होतं की मी जी गोष्ट करेल ती चांगली करेल आणि चांगलीच करेल. मग पण मला ही गोष्ट करायची नव्हती. पण परिस्थिती खरं म्हणजे जे आहे ते, मला ही गोष्ट करायची नव्हती. म्हणजे मला येत होती गोष्ट, पण मला ही करायची नव्हती. पण परिस्थितीने आणि सिच्युएशननी मी इकडे आलो आणि आता करायचंय तर चांगलंच करायचंय, एवढीच गोष्ट आहे. मस्त. पण ते आपण मराठी भाषेचा काहीतरी एक ट्रेंड चालू झालेला आहे बिझनेस मध्ये, की मराठी भाषेचा आम्ही एक व्हिडिओ केला होता शिवजयंतीला, मराठी माणसाने मराठीमध्ये बोललं तर मराठी भाषा जपली जाईल. तर हेच मग ते बिझनेस मध्ये कसं त्याचं अप्लाय होतंय? की माझं असं म्हणणं आहे की भाषा ही आपण जपली पाहिजे आपल्यासाठी. व्यवसायामध्ये भाषा म्हणजे नाही आली पाहिजे. म्हणजे भाषा आणि धर्म ह्या व्यवसायामध्ये नसला पाहिजे असं मला पर्सनली म्हणजे माझं मत आहे. तुमचा जो कस्टमर आहे तुम्ही त्या भाषेमध्ये बोललं पाहिजे. कस्टमर जो कम्युनिकेट करायचं, तुम्ही कस्टमर तुमच्याकडे जो प्रोडक्ट मागेल तुम्ही ते प्रोडक्ट दिलं पाहिजे. आता त्यांनी कुठल्या पण धर्माचं मागू दे, त्यांनी महाराजांची मूर्ती मागू दे, नाहीतर ते इस्लामांच्या धर्मातलं काय असेल, मला माहित नाही काय म्हणतात त्यांचं ते फ्रेम वगैरे, ते मागितलं तरी तुम्हाला देता आलं पाहिजे. ही रिस्पॉन्सिबिलिटी कस्टमरची आहे. आता कस्टमर जर मराठी असेल, तो तुमच्या शॉपमध्ये आला, तो जर मराठीत नाही बोलता हिंदीमध्ये बोलला तर ही चूक त्याची आहे. व्यावसायिकाला ते जो भाषा असेल समोरची त्या भाषेमध्ये बोलणं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुमचं मत वेगळं असेल, काय असेल, मला पण प्रश्न पडतो की बाबा खरंच आपण असं केलं पाहिजे का? काय असेल ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही की बाबा कस्टमरला आपण मराठी भाषेमध्ये बोललं पाहिजे का हिंदी भाषेमध्ये बोललं. भाषा तर सगळ्याच महत्वाच्या आहेत. इंग्लिश भाषा ही आता सध्या अशी आहे की त्याशिवाय काहीच चालू शकत नाही. हिंदी भाषा ही आली पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपली भाषा पण आपण जपली पाहिजे. ओके. आता सर मला एक गोष्ट पाहिजे की बिझनेसमॅन काय चुका करतात 2-3 त्यांच्या बिझनेसमध्ये आणि त्याने त्या सुधारल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो होईल. ते तुम्ही आतापर्यंत बघितलंय भरपूर सारे बिझनेसमॅन्सला ज्या बेसिक चुका करतात आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त लॉस बी होतो किंवा ते खूप जास्त मागे राहिले. आता बिझनेसमॅननी चुका म्हणजे काय होतं, काय काय वेळेस इगो क्लॅश होतात किंवा मी हेच करू शकतो किंवा मलाच सगळं माहिती आहे किंवा मी करू शकतो आणि कॉन्फिडन्स जास्त होतो. त्यावेळेस काय होतं की जे आपली टीम असते ज्यांच्यासोबत आपण ग्रो झालेलो आहे ते टीमचं आपलं लक्ष हे होतं, म्हणजे क्लॅश होतात, इगो क्लॅश.
त्यामुळं काय होतं, टीम मध्ये विचार बदलतात. मग त्या सिच्युएशन मुळे बिझनेस पण मागे राहतो आणि काही गोष्टी निगेटिव्ह होतात. हे खूप छान होतं. माझा एक म्हणजे प्रश्न विचारायचा आहे का, की जर सपोज एखाद्याला मार्केटिंग शिकायची किंवा डिजिटल मार्केटिंग शिकायची, तर त्यानं कुठले कोर्सेस करायला पाहिजे किंवा कुठल्या बुक्स वाचायला पाहिजे, की हे गरजेचं आहे की नाही आहे, किंवा ट्रायल आणि एरर वरती ते शिकू शकतात? तुमचं काय मत आहे यावरती? जेव्हा मी एज्युकेशन सिस्टम मध्ये होतो, म्हणजे मी शिकत होतो, त्यावेळेस डिजिटल मार्केटिंगचं काही शिकण्यासाठी बुक वगैरे असं काही गोष्ट नव्हतीच. आणि मी जे शिकलो ते सगळं ऑनलाईन शिकलो, युट्यूब वरतून, वेगवेगळ्या गुगल वरतून सर्चेस करून, पीडीएफ हे करून. कोर्सेस वगैरे जर तुम्ही ऑफलाईन बघायला गेलं तर 50,000 1,00,000च्या वरतीच आहेत. पण तेवढे पैसे स्पेंड करण्यापेक्षा तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करून युट्यूब वरतून सगळ्या गोष्टी शिकू शकता. अशी कुठलीच गोष्ट नाहीये जगात की ती तुम्ही युट्यूब वरती शिकू शकत नाही. त्यामुळं म्हणजे माझ्या मतानुसार ते कोर्सेस करणं, तुम्हाला बजेटमध्ये असेल, तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही करा, नसतील तर उलट बेटर आहे. कारण युट्यूब वरती तुम्हाला त्या कोर्सेस पेक्षा, लिमिटेड पेक्षा तुम्हाला 10 जणांचं ऐकून तुमचं स्वतःचं मत तयार होणार आहे. मग ते बेटर राहील. फक्त एका ठिकाणी जाऊन शिकण्यापेक्षा तुम्ही 10 जणांकडून शिकता. ओके, तर एक लास्ट क्वेश्चन, की तुमचा एक मार्केटिंग मंत्र काय, की तुम्हाला हे खूप आवडतं सपोज मार्केटिंग मध्ये, की हे कॉन्सेप्ट खूप ठिकाणी तुमचा रन झालेला आहे हा, आणि तुमचा तो एक बेसिक म्हणजे एक तुमचा मार्केटिंग मंत्र आहे, की हे मला खूप आवडतं मार्केटिंग मध्ये आणि ही स्ट्रॅटेजी खूप छान आहे, किंवा ह्या वेळेला मी मार्केटिंग करतो? मला आहे ना, मार्केटिंग मध्ये ना कस्टमरशी बोलायला खूप आवडतं. म्हणजे कस्टमरशी कनेक्ट करण्यासाठी. म्हणजे आता मार्केटिंग मध्ये, आता मी एखाद्या बिझनेसची मार्केटिंग करतोय, त्याचा जो कस्टमर आहे, टार्गेटेड कस्टमर आहे, त्याच्याशी जाऊन बोलायला खूप आवडतं. कारण तो जो इन्साइट देतो ना, त्या बिझनेससाठी खूप महत्वाच्या असतात. आणि त्या बिझनेसमॅन त्या गोष्टी बघत नाहीत, की बाबा आजकाल बिझनेस फक्त सकाळी 9 वाजता जाऊन संध्याकाळी 12 मोटिवेशनचा जमाना आहे, की बाबा मी जास्त काम केलं तर मी जास्त मेहनत करेल आणि जास्त मोठं होईल. असं नाहीये. तुम्हाला तुमच्या कस्टमरशी बोललं पाहिजे, त्याला काय रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही दिली पाहिजे, फीडबॅक घेतले पाहिजे. हा, फक्त मोटिवेशनच्या नादात फक्त जास्त टाइम हे करणं. आणि काही दुकानं बघितलेत की कस्टमर आलाय, दे रे, म्हणजे दुसऱ्याला सांगणं, स्वतः काम करण्याची म्हणजे ते हे नाहीये राहिलं. म्हणजे ते आता त्याच्यामध्ये काय असतं की फॅमिली बॅकग्राऊंड पण मॅटर करतं, की तुम्ही कुठल्या संगतीमध्ये आलाय, त्यामुळं मी बॉस आहे असं दाखवणं पण असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोक तर मी ऐकलंय की असं केल्याशिवाय ते आपल्याला बॉस मानत नाहीत, की ऑर्डर दिल्याशिवाय. आणि पण मला नाही वाटत की असं काय असतं. प्रत्येक काम प्रत्येकाने केलं पाहिजे. कुठलंच काम कमी नसतं, पण काम कमी नसतं म्हणून तेच करत राहणं. आता ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. आता कुठलंच काम कमी नसतं हे इंस्टाग्राम वरती खूप चालतं, की बाबा कुठलंच काम कमी दर्जाचं नसतं, छोटं नसतं. आणि कुठलंच काम छोटं नसतं हे खरं आहे, पण सतत तेच काम करत राहणं हे चुकीचं आहे. आता सयाजी शिंदे म्हणत होते की मी आधी वॉचमॅन होतो, त्याच्यानंतर मी ते सोडून शिक्षक झालो, ते सोडून पिक्चर मध्ये गेलो. मग का, की काम छोटं नसतं हे त्यांना पण मान्य आहे. मग तसंच प्रत्येक फील्ड मध्ये पण तसंच आहे, की ते काम करत राहिलं तर तुम्ही तेवढंच राहताल. तुम्हाला शिकायचंय त्या कामामध्ये काय बेटर करणं, त्याच्यापेक्षा बेटर काय येईल, त्याच्यापेक्षा बेटर काय येईल हे बघत जाऊन तुमचं काम म्हणजे वाढलं पाहिजे, की लेवल पण वाढली पाहिजे आणि तुमच्या कामाची काय म्हणतात कॅपॅसिटी पण वाढली पाहिजे. ओके, हे तर खूप छान सांगितलं सर. होता की एक मार्केटिंग मंत्र पाहिजे मला तुमच्याकडून, की ह्या बेसिसवरती तुमचे छान कॅम्पेन राहतात, किंवा तुम्हाला छान तुमचे मार्केटिंग कॅम्पेन्स तुम्ही छान प्रकारे डिलिव्हर करतात, किंवा यानं तुम्हाला चांगलं मार्केटिंगचं एक काय म्हणता येईल त्याला, की ओव्हरव्ह्यू त्या एका फंडामध्ये आहे, की मार्केटिंग अशी आहे माझ्या लेवलवर. मार्केटिंग मध्ये ना मला असं वाटतं की तुम्ही नुसतं प्रोडक्ट माझ्या प्रोडक्ट मध्ये हे गोष्टी आहेत हे सांगण्यापेक्षा लोकांना इमोशन्स द्या. म्हणजे त्या प्रोडक्ट बद्दल कसं फील करताय हे दाखवा, की प्रोडक्ट मध्ये काहीतरी म्हणजे वेगळं दाखवा. की डायरेक्टली मार्केटिंग करू नका, इनडायरेक्टली मार्केटिंग करा. जे लोकांना आवडतं त्या थ्रू मार्केटिंग करा. लोकांना कॉमेडी बघायला आवडतं तर तुम्ही कॉमेडी करा. लोकांना आता आपल्या ह्या मामाजरच्या ज्या ओनर आहेत त्या काय म्हणल्या, जर तुम्हाला
प्रोडक्ट विकण्यासाठी इंस्टाग्राम वरती रील नाचायला लागले रील नाचा. तर बिंदास नाचा हम्म. आणि खरंच नाचलं पाहिजे तर तुम्हाला ऑप्शन नाहीये. हम्म. आणि मग तेच आहे तुम्हाला कस्टमरला काय आवडतं तुम्हाला ते दिलं पाहिजे. आता भरपूर बिझनेस हे मोटिवेशनल व्हिडिओ करतात का कस्टमरला ते कारण पाहिजे ते. त्याच व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात मोटिवेशन म्हणून ते मोटिवेशनच व्हिडिओ टाकतात. बिझनेस पण त्याचा तिथूनच येतोय मेन जे क्रिएट करताय कॉन्टेंट. कारण जे लोक जे बघतात येत आता की बिझनेस जे ऍस्पायर जे लोक असतात ते फक्त मोटिवेशनल थ्रू आता सोशल मीडियावरती सगळं मोटिवेशन भरलं जात आहे पण तेवढ्या मोटिवेशनची गरज आहे का नाही आपल्याला हे मला तर वाटत नाही की तेवढ्या मोटिवेशनची गरज आहे की 24 तास काम केलं पाहिजे. त्याच्यानी इम्पॅक्ट पण होतात बॉडीवरती किंवा हे गोष्टी मी भोगल्यात म्हणून मला माहिती. पण असं नाही की 24 तास काम केल्यावरती तुम्हाला बेटर रिझल्ट येणार आहे. 12 तास जरी काम केलं तरी तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट येतील. फक्त तुम्हाला ते डिरेक्शन महत्वाची आहे की बाबा डिरेक्शन भेटणं आणि तुम्हाला गुरु असणं खूप महत्वाचं आहे. मेंटर फक्त मेंटर बद्दल सांग की मेंटर का गरजेचं आहे आता कसं असायला पाहिजे मेंटर. मेंटर तुम्हाला सोबत घेऊन जाणारा पाहिजे आणि मेंटर असणं खूप महत्वाचं आहे कारण डिरेक्शन हा मेंटरच देतो गुरुच देतो. असं एज्युकेशन सिस्टम बंद पडेल म्हणजे असं मला वाटतं की 10-12 वर्षात बंद पडेल पण कारण सगळं ऑनलाईन येऊन जाईल. पण तुम्हाला गुरु कुठून भेटणार आहे तुम्हाला ते एक तर शाळेमध्ये 10वी पर्यंत जे गुरु असतील ते तुम्हाला डिरेक्शन देतात. तसंच आज बिझनेसमध्ये बिझनेसमॅनला डिरेक्शन देणारं कोण नसतं आणि सापडावं लागतं. नशिबाने सापडतात आणि सापडावं पण लागतं. तुमच्याकडे ती क्वालिटी असली तर लोक तुमच्याशी बोलतात. आणि बिझनेसमॅनला ते गुरु भेटत नाही. मेंटर काय म्हणजे काय करतो मेंटर नेमकं काय मेंटर त्याचा एक्सपिरियन्स असतो मेंटरला. मेंटर जरी तुम्ही एक माणूस आहे तुमचा व्ह्यू आता ह्याच्यासाठी एक स्टोरी आहे खूप म्हणजे मी सिम्बायोसिस मध्ये सांगितली होती म्हणजे माझा अनुभव. आपण जेव्हा जन्माला येतो आईच्या पोटामध्ये तेव्हा आपल्याला वाटतं की आईचं पोट जेवढं आहे तेवढंच आपलं विश्व आहे. बाहेर होतं तेव्हा वाटतं की घर आहे हे तेवढंच आपलं विश्व आहे. म्हणजे जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा वाटतं हडपसर आता मी हडपसर राहिल्या म्हणून जेवढं शहर आहे तेवढंच वाटतं की जग एवढंच आहे. पण जेव्हा शाळेत जातो तेव्हा कळतं की जग खूप मोठं आहे. पृथ्वी गोल आहे सूर्य आकाशगंगा आहे आकाशगंगाच्या बाहेर आहे. मग अशा गोष्टी असतात. मग आता आपण लिमिटेड विचार करतो की आता मी डिजिटल मार्केटिंग मला असं फक्त डिजिटल मार्केटिंग वरतीच माहिती असतं. आता जर गुरु जर तुमचा दुसरा असेल त्याचा दुसरा एक्सपिरियन्स असेल किंवा त्याचा डिजिटल मार्केटिंगचा एक्सपिरियन्स तुमच्यापेक्षा मोठा असेल तर तुम्हाला त्या गोष्टी तो बाहेर आहे ह्या ज्या स्पिअर आहे त्या स्पिअरच्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला ते गुरु देणार आहे. किंवा त्या स्पिअर आता भोपळ्याच्या आतमध्ये आता हे पहिला भोपळा आहे त्याच्यावरती भोपळा आहे. पहिला भोपळा फोडण्यासाठी तुम्हाला गुरु लागणार आहे. परत त्याच्या पुढे दुसरा गुरु लागणार म्हणजे शाळेत वेगळे गुरु होते बाहेर वेगळे गुरु आहे कॉलेजमध्ये वेगळे गुरु आहेत. मग अशी गुरुची खूप गरज आहे. ओके 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 धन्यवाद तुम्ही वेळ काढून आले. धन्यवाद. पहिलीच पॉडकास्ट होती मस्त आले काय काय